तर बीकेसी अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनला आग लागली आहे। आगीमुळे मेट्रो 3च्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत। सर्व प्रवाशांना मात्र सुखरूप बाहेर काढण्यात आलं। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। मुंबईच्या बीकेसीतली ही दृश्य आहेत। बीकेसी अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन मध्ये आग लागली आहे। आगीमुळे मेट्रो 3च्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत। सर्व प्रवासी यामधले सुखरूप आहेत। अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झालंय। मुंबईतल्या बीकेसीतली आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पाहतोय। तर आपण ही दृश्य सध्या पाहू शकतोय। बीकेसीतली दृश्य आहेत। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आगीमुळे मेट्रो 3च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या। सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। बीकेसी अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनला आग लागली आहे आणि तिकडची आपण ही थेट दृश्य पाहतोय। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपल्याबरोबर आपल्या प्रतिनिधी स्नेहा आहेत। स्नेहा, या संपूर्ण प्रकरणाबाबत सध्याची काय अपडेट? बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा जो मेट्रो स्टेशन आहे त्याच्या अंडरग्राउंड मध्ये आग लागलेली आहे। आपण लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहतोय। अग्निशमन दलाची लोक जी आहेत ते घटनास्थळी दाखल झालेली आहेत। खाली अंडरग्राउंड मध्ये आग लागल्यामुळे इथे कोणी अडकलं आहे का ते त्याची चाचपणी करण्यासाठी ते खाली अंडरग्राउंड मध्ये जात आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकतोय जे अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते खाली कोणी अडकलंय का, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये असं आतापर्यंत स्पष्ट होत आहे। त्याचप्रमाणे आगीचं कारणही आतापर्यंत अस्पष्टच आहे। कारण जे आहे ते आगीचं अजूनही सांगण्यात आलेलं नाहीये, परंतु अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। अंडरग्राउंड मध्ये ही आग लागलेली आहे। स्नेहा, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या देखील आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आग नेमकी कशामुळे लागली, काही कळतंय का? आणि कधीचा हा सगळा प्रकार? मेट्रोतल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलेले, मात्र त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली होती? अधिकची माहिती अजून मिळू शकलेली नाहीये, परंतु आपण जर बघितलं तर मेट्रो स्टेशनच्या हा जो मेट्रो स्टेशनचा टप्पा आहे म्हणजे बांद्रा ते सिप्स पर्यंतचा हा काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला आहे। अर्धा टप्पा हा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो अजून सुरू व्हायचा आहे आणि त्यामुळे या पहिल्या टप्प्यामध्ये लागलेली ही पहिल्यांदाच लागलेली आग आहे। त्यामुळे अग्निशमन दलासाठी या ठिकाणचं फायर फायटिंग करणं हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अनुभव त्यांना येत असणार आहे। त्यामुळे आज पहिल्यांदा हे सगळं करत असताना नेमका त्यांचा अनुभव कसा होता किंवा कशा पद्धतीनं त्यांनी हे केलं हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। लेवल 2 नंबरची आग असं सांगण्यात येत आहे आणि मेट्रो स्टेशनच्या खालच्या बाजूला जे फर्निचर ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे। आग लागण्याचं नेमकं कारण काय आहे, शॉर्ट सर्किट आहे की अन्य काही हे अजून कळू शकलेलं नसलं तरीही सरते शेवटी मात्र जेव्हा याचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेला ते कारण नेमकं कळू शकेल। जी माहिती मिळते आतापर्यंत त्यानुसार कुणालाही कुठलीही दुखापत झालेली नाही, परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली, काय कारण जबाबदार राहिली आणि पुढच्या वेळेला असे प्रसंग उद्भवू नये यासाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा चाचपणी जी आहे ती आता केली जाते आहे। प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर ॲक्वा लाईन आहे आणि तिथे मुंबईतल्या बीकेसी इथे मेट्रो स्टेशनमध्ये आग लागली, ॲक्वा लाईन इथे, आणि या आगीमुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली अग्निशमन दल तिथे पोहोचलेलं आहे। प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। त्याची ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय। बीकेसी अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनमध्ये ॲक्वा लाईन इथे लागलेली ही आग, या आगीमुळे मेट्रो 3च्या फेऱ्या त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत। सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलंय। स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्नेहा, आताची काय स्थिती आहे तिथे? आता आपण पाहू शकतोय अग्निशमन दलाचे जे माणसं आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। त्याचप्रमाणे खाली कोणी अडकलंय का, कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी देखील इथे खबरदारीच्या अनुषंगाने इथे अग्निशमन दलाचे जे व्यक्ती आहेत ते अंडरग्राउंड मध्ये जात आहेत, तपासणी करण्यासाठी ते जात आहेत। त्याचप्रमाणे अशी देखील माहिती आहे की
मेट्रो स्टेशनचे जे प्रवासी आहेत त्यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि मेट्रो स्टेशन हे आता बंद करण्यात आलेलं आहे. स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. या सगळ्या प्रकाराचे अपडेट आपण घेत राहूच. मात्र सध्या ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या बीकेसी इथे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये आग लागली ॲक्वालाईन इथे, आणि त्यामुळे मेट्रो 3च्या फेऱ्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि पुढचं ऑपरेशन अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. बीकेसीच्या अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये आग लागली आणि आगीमुळे मेट्रो 3च्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेत घटनास्थळी आणि तिथे मदत कार्य सुरू आहे. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय आणखी माहिती आहे तुमच्याकडे? साधारणतः 2:06 ही आग लागली असल्याची माहिती मुंबई फायर ब्रिगेडला मिळालेली आहे आणि त्यानंतर मुंबई फायर ब्रिगेडचे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते त्यांच्या आग विझवण्याच्या साहित्यासह या ठिकाणी ताबडतोब दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. आता जी माहिती मिळते त्यानुसार आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे, परंतु सावधतेचा आणि सुखरूपतेसाठी म्हणून जे सगळे प्रवासी होते त्या प्रवाशांना या ट्रेनमधनं खाली काढण्यात आले आणि सोबतच पुढच्या काही फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द सुद्धा करण्यात आलेल्या आहे. मुंबई मेट्रो 3 जी आहे ही जमिनीच्या खालून जाणारी भारतातली पहिली एकमेव आत्ताच्या घडीला असलेली मेट्रो आहे आणि त्यामुळं मी जसं म्हणाले की इतर मेट्रो लाईन किंवा इतर जमिनीवरून चालणाऱ्या ज्या यंत्रणा आहे त्यांना लागलेल्या आगीचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत, परंतु अंडरग्राऊंड मेट्रोच्या बाबतीमध्ये मात्र हा पहिलाच प्रसंग आहे आणि त्यामुळं अग्निशमन दलाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आग विझवताना काही वेगळ्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की ही आग विझवायला थोडासा कालावधी लागला, परंतु आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. या संपूर्ण दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही पद्धतीची हानी झालेली नाही, कोणाचा श्वास गुदमरणं किंवा असाही प्रकार घडल्याची माहिती तुर्तास उपलब्ध नाही. परंतु मी जसं म्हणाले अंडरग्राऊंड मेट्रो आहे, जमिनीच्या खाली आहे आणि पहिल्याच प्रकारची ही मेट्रो लाईन असल्यामुळं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पुढे अशा घटना कशा टाळता याव्या या संदर्भामध्ये त्यासाठीचे अग्निशमन दलाची जी तयारी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. आणि आता जर दृश्यांमध्ये बघितलं तर अग्निशमन दलाची वाहनं आणि अधिकारी घटनास्थळी आपल्याला बघायला मिळतात, पण आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असल्याची आत्ताची माहिती आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर दुपारी 2:06 या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाली अशी माहिती मिळते. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, कुणालाही काही जखम झालेली नाही, इजा झालेली नाही अशी माहिती मिळते. मुंबईतल्या बीकेसी इथली अंडरग्राऊंड मेट्रो आणि तिथे लागलेली ही आग मेट्रो स्टेशनला सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाचे जवान त्वरित तिथे पोहोचले. कोणालाही इजा झालेली नाही अशी माहिती मिळते. बीकेसीतल्या अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन इथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी 2:06 मिळाली आणि त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. ज्या ठिकाणी ही आग लागली तिथली ही काही दृश्य आहेत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्यात याच घटनास्थळावरून. स्नेहा, या घटनास्थळावरून आमच्यापर्यंत काय माहिती पोहोचवाल? नक्कीच बँड्रा बीकेसीचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या अंडरग्राऊंडमध्ये आग लागल्या. काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे. आगीचं जे कारण आहे ते अद्यापही अस्पष्ट असलं तरी अंडरग्राऊंडमध्ये जे लाकडी सामान होतं त्याला आग लागल्याचं असं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे आपण माझ्या मागे पाहू शकता अग्निशमन दल जे आहे त्याच्यामधील जे अधिकारी आहेत ते देखील सीडीच्या माध्यमातून खाली अंडरग्राऊंड खोल आहे त्या अंडरग्राऊंडमध्ये जात आहेत. कोणी व्यक्ती तिकडे अडकलंय का किंवा आणखी आग किती भव्य आहे किती मोठी आहे हे पाहण्यासाठी जे अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सीडीच्या माध्यमातून खाली जात आहेत. त्याचप्रमाणे इथे जे घटनास्थळी जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या आतापर्यंत दाखल झालेल्या आहेत. त्यामुळेच अग्निशमन दलाकडून जे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते आग विझवण्याचे सुरू आहे. आग विझली आहे असं कोणतेही समाचार अजूनही बाहेर आले नाहीये, अजून कोणतीही अशी बातमी बाहेर आलेली नाहीये. त्यामुळे आगीचं कारण देखील अजूनही अस्पष्टच आहे.
स्नेहा, तिथे अग्निशमन दलाचे किती गाड्या पोहोचल्यात किंवा बंब पोहोचलेत आणि ही आग अंडरग्राऊंड आहे म्हटल्यावर त्याबद्दल आणखी चिंता व्यक्त केली जात असेल. काय तिकडे परिस्थिती होती? किती प्रवासी होते? त्यांना कसं बाहेर काढलं? काय काय घडलं? अग्निशमन दलाच्या या घटनास्थळी ज्या आहेत ते 6 ते 7 गाड्या ज्या आहेत घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आग लागल्यानंतर जे प्रवासी होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. असं देखील सांगण्यात येते की कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये, परंतु अजूनही आग लागल्याचं कारण जे आहे ते अस्पष्टच आहे. कशामुळे नेमकी आग लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु असं देखील म्हटलं जाते की अंडरग्राऊंडमध्ये खाली लाकडी सामान होतं, त्या लाकडी सामानाला आग लागली असं देखील म्हटलं जात आहे. परंतु अजूनही कारण अस्पष्ट आहे असं सांगितलं जात आहे. स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ही घटनास्थळावरून आपण दृश्य बघत होतो. मुंबईतल्या BKC इथे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला लागलेली आग. काही लाकडी सामान होतं आणि त्याच सामानाला आग लागली असं म्हटलं जात आहे. काही प्रवासी होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. त्वरित अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले. शिडीच्या साहाय्यानं या मेट्रो स्टेशनमध्ये खाली उतरून तिथे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात होतं आणि बरोबर दुपारी 2:06 अग्निशमन दलाला इथे BKCतल्या मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा कॉल आला आणि त्यानंतरच पुढची सूत्र हल्ली. इथे कुणालाही काही इजा झालेली नाही. अग्निशमन दल पोहोचलेलं आहे. एंट्री आणि एक्झिट A4 गेट बाहेर BKCतल्या मेट्रो स्टेशनला आग लागल्याची माहिती मिळाली. हे भुयारी मेट्रो स्टेशन आहे, अंडरग्राऊंड आहे आणि तिथे आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला कॉल गेला आणि जवान तिथे पोहोचले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दल अजूनही घटनास्थळी आहे. आपण घटनास्थळावरची दृश्य देखील बघतोय. एंट्री आणि एक्झिट A4 गेटच्या बाहेर BKCच्या मेट्रो स्टेशनला आग लागली. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबतच आहेत. स्नेहा, आणखी काही माहिती मिळतेय का? दुपारी 2:06 सुमारास कॉल गेलेला होता अग्निशमन दलाला आणि त्यानंतर आतापर्यंत तिथे काय काय घडलं? नक्कीच अग्निशमन दलाला कॉल गेल्यानंतर अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी तुरंत लगेचच दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर आणखी देखील गाड्या दाखल होत आहेत या घटनास्थळी. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांच्याकडून देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अंडरग्राऊंड असल्याने खोल आहे, त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी देखील वेळ लागत आहे. इथून बाहेरून देखील स्पष्ट होत नाहीये की आग नेमकी कुठे लागली आहे. त्यामुळे जे अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांना अंडरग्राऊंड जावं लागत आहे. त्यांना खाली जाऊन ते तपासणी करावी लागत आहे नेमकं आग कुठे लागली होती. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून जवानांकडून जे ऑपरेशन जे आहे ते सतत सुरू आहे, परंतु अद्यापही कोणतीही माहिती जी आहे ती बाहेर येत नाहीये. बरं, मात्र तिथे अग्निशमन दलाचे कोणी जवान आहेत त्यांच्याकडून काही माहिती घेता येते का? कारण दुपारी 2:06 ही इथे आग लागलेली आहे. मात्र कोणाच्या आधी लक्षात आलं? आग नेमकी कशी वाढत गेली? आगीचं स्वरूप काय होतं आणि आत्ता आग आटोक्यात आली आहे का? आगीचं स्वरूप जे होतं ते लेव्हल 2ची ही आग होती असं समजलं जात आहे. त्याचप्रमाणे आत्ता सध्या काय स्थिती आहे याचा अजूनपर्यंत बातमी बाहेर आलेली नाहीये. अजून याची स्पष्टता त्यांच्याकडून देण्यात आलेली नाहीये. सर्वच जे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत, जे अधिकारी आहेत ते आग विझवण्यामध्ये व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहू शकतो इथे मोठी अशी सीडी लावलेली आहे. अंडरग्राऊंड असल्याने त्यांना खाली जाण्यासाठी देखील अंडरग्राऊंडमध्ये खाली जाण्यासाठी देखील वेळ लागत आहे. म्हणूनच त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच माहिती समोर येईल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आग अजूनही विझली नाहीये असं देखील स्पष्ट होत आहे. आता जे स्टेशन दिसतंय आपल्याला, मेट्रोचं अंडरग्राऊंड स्टेशन आहे, मात्र त्याच्या आसपास अजूनही कन्स्ट्रक्शन सुरू असताना दिसतंय. तर ही काय परिस्थिती आहे? ही कुठली मार्गिका आहे मेट्रोची? आणि तिथे आग लागलेली असताना बाघ्यांची सुद्धा गर्दी खूप दिसतेय. तिथे प्रवासी ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय का? आणि ही कसं हे मेट्रो स्टेशन आहे, कशी रचना आहे, कुठला मार्ग आहे मेट्रोचा?
हे जे मेट्रो स्टेशन आहे ते मेट्रो स्टेशन बीकेसीचं मेट्रो स्टेशन आहे. ते काही दिवसांपूर्वीच याचं उद्घाटन झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच हे मेट्रो स्टेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. प्रवासी देखील या मेट्रो स्टेशनवरती होते. त्याचप्रमाणे त्याच घटनास्थळी जेव्हा घटना घडलेली होती, आग लागलेली होती, तेव्हा घटनास्थळीच जे प्रवाशांना तुर्तास बाहेर काढण्यात आलेलं होतं, सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं होतं. इथे बघणाऱ्यांची गर्दी देखील वाढत आहे, कारण आग जी आहे ती वरतून दिसत नाहीये. अंडरग्राऊंडमध्ये आग असल्यामुळे ती स्पष्ट देखील होत नाहीये की किती मोठी आग आहे आणि आणखी किती वेळ लागेल ही आग विझवण्यासाठी, हे देखील स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे आगीचं कारण देखील अस्पष्टच आहे. तर ही दृश्य आपण बीकेसीतल्या मेट्रो स्टेशनच्या आसपासची बघतोय, जिथे ज्या मेट्रो स्टेशनला आज दुपारी आग लागली आणि मग अग्निशमन दलाचे जवान तिथे प्रयत्न करत होते ही या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे आणि जर कोणी खाली अडकलं असेल तर त्यांना बाहेर काढण्याचे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दुपारी 2:06 लागलेली बीकेसी मेट्रो स्टेशनला लागलेली ही आग आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. एंट्री आणि एक्झिट A4 गेटच्या बाहेर ही आग लागल्याची माहिती मिळाली.